देश चंद्रावर पोचला पण माझ्या दारापर्यंत रस्ता पोचला नाही. हे ओवळे येथील परशुराम प्रभूचे शब्द म्हणजे गोव्याच्या विकासाच्या दाव्यावर मारलेली एक चपराक आहे. 70च्या या भूमीवर एकाच कुटुंबाने दशकान राज्य केलं. पहिले वडील 50 वर्षे आमदार, आता मुलगा विश्वजित आणि सुनबाई दिव्या मिळून 70चा गड राखतायत. ज्या मतदारांनी या शाही कुटुंबाला भरभरून मतं दिली त्यांच्या वाट्याला आज काय आलंय तर आपल्या आजारी आईला खांद्यावर वाहून नेण्याची वेळ. हा परशुराम प्रभू OEM विलेजांतल्यान व्हिडिओ शूट करता. तो व्हिडिओ माझ्या आईचो आसलो. एक रेस्क्यू केले गेले पिसुल्लेम विलेजान. इट वॉज नॉट पिसुल्लेम विलेज, इट वॉज OEM विलेज. शी वॉज माय मदर. वाय आय एम सींग वॉज बिकॉज आय लॉस्ट हर. आय लॉस्ट हर जस्ट बिकॉज तिका रायट टायमाचेर फर्स्ट एड किंवा फर्स्ट लायन ऑफ ट्रिटमेंट मेळना म्हणून. आणि हे जावपाचें कारण म्हटल्यार की आमच्या दारान रोड ना. प्लॅनाचेर रोड आसा बट ह्या 21व्या शतकांत 2026 सुद्दां आमचो देश चंद्रार पावलो बट रोड आमच्या दारान पावना. आय डोंट नो वॉट इज द रिजन. ता रायट नाव म्हाज्या घरान हांव सोडून 3 सिनियर सिटीजन आसा. म्हाज्या बाबांची एज अरावंड 63-62 आसतली. माझे बाबांचे जे काका आसा तेंची एज अरावंड 80 आसतली. आय डोंट वॉन्ट इन माय फ्युचर. आय नो वन कॅन चेंज माय पास्ट बट इफ यू हेल्प मी यू कॅन चेंज माय फ्युचर. आणि म्हाका म्हाज्या आईक जस्टीस दिवचो. मंत्री महोदय पणजीच्या लख्ख प्रकाशात बसून स्टाईल मारण्यात मग्न आहेत. पण आपल्याच मतदारसंघातल्या डोंगराळ वाटेवर चालताना लोकांच्या पायाला किती फोड येत आहेत हे पाहायला त्यांना वेळ नाही. राजवाड्याच्या खिडकीतून दिसणारं 70चं चित्र आणि जमिनीवरचं वास्तव यात आज मैलांचा अंतर पडला आहे. मंत्री महोदय नेहमी म्हणतात 70चा विकास आम्ही वेगळ्या पद्धतीने केला आहे. हो, ती पद्धत खरोखरच वेगळी आहे. मोठ्या प्रोजेक्टसाठी जमिनी ताब्यात घ्यायच्या असतील तर एका रात्रीत फाईल या टेबलवरून त्या टेबलवर आणि अलिशान रस्ते तयार होतात. पण जेव्हा सामान्य गोवेकरांच्या घराला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र सरकारला नियमांच्या अडचणी आठवतात. हाच का तुमचा अंत्योदय? हाच का सर्वोदय आणि ग्रामोदय? ज्या उदयात सामान्याच्या आयुष्यात फक्त काळोख उरला आहे त्याला विकास कसा म्हणायचा? भाजपला इथून प्रचंड लीड मिळतो पण बदल्यात लोकांना मिळतो फक्त आश्वासनांचा फुगा. सरकारला कदाचित आता सवय झाली आहे की लोकांनी अशाच व्यथांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत राहावे तरच हे कुंभकर्णी झोपलेले प्रशासन जागं होईल. पोट निवडणुकीचा बिंगुल वाजवायला आणि अख्खं सरकार तिथे तळ मांडून आहे. घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. पण त्याच फोंड्याच्या कवळे गावातील लोक जेव्हा रस्त्यासाठी आक्रोश करतात तेव्हा मात्र हेच नेते बहिरे होतात. सरकारला कदाचित निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याशिवाय रस्ते दिसत नाहीत. मोठ्या प्रकल्पांना पायघड्या घालणारे हे राज्यकर्ते स्वतःच्या मातीतील लेकरांना साध्या पायवाटेपासून वंचित ठेवत आहेत. एका बाजूला प्रचाराचा धुरा आणि दुसरीकडे अंत्ययात्रेसाठी रस्ता नसल्याने ही होणारी पायपीट हेच आजच्या प्रगत गोव्याचे भीषण सत्य आहे. जर परशुरामच्या आईचा मृत्यू होऊनही सरकारला जाग येत नसेल तर हे राज्य रामराज्य नसून केवळ सत्तेचं नाटक आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करणाऱ्या सरकारला जर एका सामान्य कुटुंबाला रस्ता देता येत नसेल तर रामराम त्या तुमच्या अंत्योदयाला. निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासनं आता जनतेला नको आहे. त्यांना हवा आहे तो हक्काचा रस्ता. अन्यथा हेच मतदार उद्या तुमची सत्तेची वाट रोखून धरतील हे निश्चित.